झाड असं लावायचं की तुम्ही आंबे लावाल आणि म्हणाल माझ्या आंब्याला आंबे वर्षानं लागलं पाहिजे, असं झाडाला उपयोग नाही. तुम्ही विचारतच होतात की त्या झाडाचं पुढे काय झालं, तर हा आहे तिसरा एपिसोड. एका झाडामुळे सुरू झालेलं आमचं एक्सपेरिमेंट आज थेट नवीन बिझनेस आयडियापर्यंत पोहोचलं. आज फार्मवर आलेले मयूर स्वतः शेतीच्या खताच्या व्यवसायात तज्ज्ञ. पण गप्पा सुरू झाल्या ना की माणूस एकदम हाय लेवल नॉलेज फोडत जातो. तर ऐका आता. पण त्या अॅमिनो ॲसिड तयार झाल्यामुळं आपल्या जमिनीला पांढऱ्या मुळ्यांची वाढ बऱ्यापैकी जास्त प्रमाणात होते. म्हणून त्याचा यूज आपण जी वेस्टेज असतं माशांचे खवले वगैरे जी खराब पदार्थ असतात ते पदार्थ जमिनीत त्या झाडांना, उदाहरणार्थ लिंबाला आपल्या फळं लागत नाही, लिंबाला फुलांची संख्या कमी लागते असं वाटतं, म्हणून आपण ते झाडांना पुरलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यापासून आपल्या झाडाला जैविकरित्या खत तयार होऊन ते ॲप्लिकेशन जास्त प्रमाणात होईल. अॅमिनो ॲसिडचा बेस कशासाठी केलेला असतो तर त्याच्यापासून फुलकळी निघण्यासाठी. त्याच्यातनं आपल्याला फुलकळी भरपूर प्रमाणात निघून फळ उत्पादन जास्त प्रमाणात गावते. त्यासाठी ह्याचा यूज केला जातो, जे म्हणजे आपण वेस्टेज म्हणून फेकून देतो त्याचा असा जमिनीच्या पूरक जैविक शेती करणाऱ्याला फायदेशीर असा उपयोग होऊ शकतो. आणि इथेच मयूर भाऊंनी माझा मेंदूच उलटा केला. ते म्हणाले, तुमच्या टँकचं पाणी म्हणजे साधं पाणी नाही आहे, ते तर चालता बोलता लिक्विड फर्टिलायझर आहे. थोडक्यात मत्स्यपालन आणि शेती यांच्यामध्ये एक नैसर्गिक कनेक्शन असतं. मासा वाढला की झाडालाही ऊर्जा मिळते. ही निसर्गाची स्वतःची केमिस्ट्री आहे. नायट्रोजन आणि अॅमिनो ॲसिड तयार होणार. हां. त्याच्यापासून काय होणार, जरी तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल म्हणून पहिल्यांदा एक झाड लावा, झाडाला तुम्ही दुसरं पाणी टाकण्यापेक्षा ही पाणी टाकून बघा की त्या झाडात किती ग्रोथ होऊ शकते. तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असला तर जेणेकरून उदाहरणार्थ तुम्ही पावटा लावा, पावट्याला ह्याच्यातलं पाणी वापरून बघा एखादा साऱ्याला की त्यातनं बाबा त्या पावट्याला काय बाबा आपला पावटा जगतोय का मेलाय, म्हणजे ते तुम्हाला कळून जाईल. उदाहरणार्थ मिरची लावा, मिरचीला काय होतंय ही कळून जाईल तुम्हाला. दुसरं काय वापरू नका, ह्या पाण्यातून काय भेटतंय आपल्यालाही त्यातनं अनुभव येईल आणि स्वतःही तुम्ही अनुभव घ्याल आणि दुसऱ्यालाही अनुभव सांगू शकता. एका हातात नॉलेज, दुसऱ्या हातात आमची फिश थाळी. आमच्या फार्मवरचं जेवण म्हणजे आमच्या चर्चेचं परफेक्ट एंडिंगच होतं. बरं असतं, जेवणाची चव चांगली आहे आणि सर्व्हिस पण चांगली आहे. धन्यवाद.